महाराष्ट्राच्या सर्व उद्योजकांना एक प्रश्न असतो की पोल्ट्री व्यवसाय आपण सुरू केल्यानंतर त्याच्यात टिकायचं कसं, यश कसं मिळवायचं. सर, तुमचा अनुभव काय सांगता येईल आपल्या प्रेक्षकांना? पोल्ट्री हा व्यवसाय एकदम प्रॉफिट मध्ये आहे, पण जो एकदम स्वतः करतो, एकदम मन लावून करतो, त्यांच्यासाठी एकदम प्रॉफिटेबल आहे. मॅनेजमेंट त्याचं पाहिजे व्यवस्थित, त्याने प्रॉपर त्याचं ट्रेनिंग वगैरे घेतलं पाहिजे. नंतर इन्क्युबेटर घेतलं तर इन्क्युबेटर वापरायचं कसं, अंडी कुठून कलेक्शन करायची, सेल कसा करायचा, हे एकदम परफेक्ट जर माहिती असेल तर पोल्ट्री व्यवसाय हा एकदम प्रॉफिट मध्ये आहे. हे सर्व जर पूर्ण सेटअप लावा असेल तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आपला मोबाईल नंबर आहे 930999 या नंबरला कॉल करून पूर्ण आम्ही ट्रेनिंग देतो. इन्क्युबेटर ट्रेनिंग, पोल्ट्रीचं ट्रेनिंग पूर्ण आपण एकदम परफेक्ट असं ट्रेनिंग देतो सगळ्यांना. आणि जी मार्केट मधले सर अंडे जर आपण गावरान कोंबडीचे विकत घेतले आणि या मशीन मध्ये ठेवले तर पिल्ले निघतात का? हो, मार्केटमध्ये अंडे एकदम प्युअर गावरान तुम्ही गोळा करून आपल्या मशीन टाकून याच्यातून पिल्ले काढू शकता. आणि पिल्ले विक्रीसाठी पण आम्ही मदत करतो. म्हणजे 40 रुपये 50 रुपये रेट असतो. ज्या त्या भागात आम्ही तिकडे कॉन्टॅक्ट घेतो, पिल्ले विक्रीसाठी मदत करतो सर. बरोबर आहे. तर जास्तीत जास्त जी मशीन विकली गेलेली आता पण महाराष्ट्रात कोणती विकली, कोणत्या रेंजची? जवळपास 600 अंड्याचं, 800 अंड्याचं, 1200 अंड्याचं 2-3 मॉडेल आहेत ना, एकदम मीडियम मध्ये आहेत. हे मॉडेल एकदम खूप जास्त हॉट सेलिंगचे असतात. बरोबर आहे. आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा काय याच्यामध्ये तक्रार किंवा काय ड्रॉबॅक आला का सर, याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला? असं तर काय प्रॉब्लेम आला नाही. पण आम्ही पूर्ण पहिले मशीन टेस्टिंग करतो, 2 दिवस पहिले टेस्टिंग करतो आणि नंतर आपण इथून मशीन डिस्पॅच करत असतो. असं डायरेक्ट कोणाला देत नाही आपण. असं आहे. ठीक आहे. तर बघा, ह्या तरुणानं पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारताला या मेट्रो इन्क्युबेटरच्या मशीनच्या सप्लाय केलेल्या आहेत आणि अनेक उद्योजक घडवले ज्यांनी काय केलेत, पोल्ट्री व्यवसाय सुरू केलाय. सर, कशी सुरुवात झाली या व्यवसायाची आपली? हे सुरुवात आम्ही 7 वर्षापूर्वी आपला पोल्ट्री फार्म होता. त्याच्यातून आपण एकदम सेमी ऑटोमॅटिक लहान मशीन आपण घरी तयार केलं. तेव्हा तुम्ही स्वतः घरी तयार केलं? स्वतः घरी तयार केलं. आणि अगोदर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला? आपला पोल्ट्री होता. जवळपास 7 वर्ष झाला आपण हे आता व्यवसाय करत आहे इन्क्युबेटरचा. आपल्याकडे गावरांचे चिक्स पण मिळतात, पोल्ट्रीचे पूर्ण साहित्य इक्विपमेंट पूर्ण मिळतं. आणि याचं कुठं ट्रेनिंग वगैरे आपण घेतलं का? कशी कल्पना आली की आपला हे स्वतःच मॉडेल आहे. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत डेव्हलप करत हे आपला प्रोडक्ट रेडी झालाय. असा जवळपास 7 ते 8 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. आणि आपलं शिक्षण जर सांगायचं म्हटलं तर शिक्षण 12वी झाली माझी. काय म्हणतो? आज 12वी होऊन पूर्ण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या उद्योजकांना मार्गदर्शन करत. हो सर, हो. ते सगळ्यात जास्त उंच जे आहे ते किती कॅपॅसिटीचं आहे? ते आपलं 3000 अंड्याचं मशीन आहे. प्रेक्षकांना दाखवा, 3000 अंड्याचं ते मशीन आहे. आणि याचं मग सर डिलिव्हरीचे चार्जेस आहेत ते तुमच्याकडे? लहान मशीन असतात त्याचे डिलिव्हरी आपल्याकडे असतात आणि मोठ्या मशीनचे डिलिव्हरी चार्जेस वेगळे असतात. फार्मरला स्वतः घेऊन जावं लागतं. आता बरेच प्रेक्षकांचा एक आणि सगळ्याच लोकांचा एक प्रश्न असतोय की नोकरी करणं गरजेचं, व्यवसाय नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे, व्यवसाय परवडतो का जॉब? नाही, जॉब परवडतच नाही. व्यवसाय हा परवडतो. कारण व्यवसायामध्ये कसं अनलिमिटेड प्रॉफिट, आपलं आपण जेवढं काम कराल तेवढं आपल्याला नफा मिळत असतो. आणि जॉब वगैरे केलं तर कसं असतंय, तेवढंच एकदम किती पण काम करा पण तेवढंच फिक्स पेमेंट राहते. तर आता सर्वात एक महत्वाचा प्रश्न की एवढी पळापळ करून 8 वर्षाचा तुम्ही अचिव्हमेंट केले, सक्सेस मिळवले, संपूर्ण प्रेरणादायी कहाणी आहे. तर आपल्याला मंथली एक ऍव्हरेज किती सांगता येईल प्रेक्षकांना, मला एवढं इन्कम मिळत आहे? 3 ते 4 लाख रुपये माझं निव्वळ प्रॉफिट राहते. काय म्हणतात? 30 लाख रुपयाचा सेल महिन्याला मी करतो आपलं इन्क्युबेटर आणि पिल्लांचा सेल. बापरे, 3 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट? निव्वळ प्रॉफिट नाही, हा 3 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट राहते. 30 लाख रुपये माझा टर्न होतो प्रत्येक महिन्याला. तर तरुणाईनी आणि शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय केला पाहिजे का? तरुणाईनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे का? हो, तरुणांनी ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. शेळी पालन, कुक्कुट पालन हे केलंच पाहिजे. तर बघा, एका तरुणानं 12वी पास करून एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय आणि स्वतःच नाही तर अनेक शेतकऱ्यांना याचं मार्गदर्शन उपलब्ध केलेलं आहे. सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.